तर सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने नवस पूर्ण होतात. आपण जे काही मागतो ते आपल्याला मिळतं. जो कोणता संकल्प आपण सोडतो तो नक्की पूर्ण होतो. तर गुरुचरित्र खूप चमत्कारिक आणि खूप शक्तिशाली आहे. संपूर्ण गुरुचरित्र केल्याने आपल्याला सगळं काही मिळतं, परंतु गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण नियम आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला त्या नियमांचे पालन करतोच असे नाही. भरपूर लोकांना करायची इच्छा असते पण ते करू शकत नाहीत, कारण धावपळीचं जग आहे, नोकरी व्यवसाय असतो, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. तर त्यासाठीच भरपूर असे गुरुचरित्राचे अध्याय सांगितले गेले आहेत की प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे फायदे असतात, वेगवेगळे लाभ असतात. तर आपण ते दिवसाच्या सुरुवातीला सकाळी वाचून घ्यायचे असतात, कारण दिवसभर आपण काही खातो किंवा कुठे जातो, कोणाला स्पर्श करतो, अशुद्ध होतो. आपण म्हणून सकाळी आपली अंघोळ झालेली असते, आपण शुद्ध असतो. काही न खाता पिता हा अध्याय स्वामींच्या समोर किंवा आपल्या देवघरासमोर बसून वाचून घ्यायचा आहे. असे प्रत्येक अध्यायाचे नियम असतात, बाकी दुसरे काहीच नियम नाही. तर तुमच्याकडे गुरुचरित्र पोथी असेल तर ती पाटावर ठेवा आणि मग वाचा. गुरुचरित्र नसेल तर हा अध्याय किंवा कोणताही अध्याय गुगलवर मिळेल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर आता नवस पूर्ण करायचा असेल तर गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्हाला वाचायलाच हवा. यासाठी तुम्ही कोणत्याही दिवसापासून हा अध्याय वाचन सुरू करू शकता. फक्त सगळ्यात आधी म्हणजे अध्याय वाचण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून अगरबत्ती, दिवा लावून हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुम्हाला काय हवं आहे, म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे आहे, ती गोष्ट किंवा व्यक्ती काय मिळवायची आहे, तुम्हाला ते सगळं म्हणजे जे काही पाहिजे आहे ती तुमची इच्छा प्रार्थना रूपात बोलायची आहे. आणि नंतर रोज हा अध्याय वाचायचा आहे. कमीत कमी 21 दिवस तरी हा अध्याय तुम्ही कंटिन्यू वाचा. आणि जास्तीत जास्त वाचायचं असेल तर ते तुमच्यावर आहे, पण कमीत कमी 21 दिवस तरी हा अध्याय वाचा. तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 10वा अध्याय. तर गुरुचरित्राचा 10वा अध्याय तुम्ही कमीत कमी 21 दिवस रोज सकाळी न चुकता हा अध्याय वाचा. काही अडचणी, सुतक, विटाळ किंवा काही प्रॉब्लेम आला तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि जेवढे दिवस तुम्ही वाचला तेवढेच दिवस मोजायचेत. आणि 21 दिवस वाचत असताना मांसाहार करायचा नाही, कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही, शुद्ध शाकाहारी जेवण असलं पाहिजे आणि वाईट विचार कोणत्याच गोष्टींचा कोणाचाच करायचा नाही आहे, वाईट संगतीत राहायचं नाही आहे, व्यभिचार करायचा नाही आहे. बाकी याचे दुसरे कोणतेही नियम नाहीत. 10वा अध्याय हा नवस पूर्ण करण्यासाठी 21 दिवस नक्की वाचा. तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला विचारू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.